नमस्कार मंडळी. नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही चाललेलो आहोत थोडीशी छोटीशी शॉपिंग करायला आणि त्यानंतर आम्ही बाहेर नागपूरला जाणार आहोत, बर्डीवरती जाणार आहोत कपडे घ्यायला. तर तेव्हा मी ताईसोबत नाही राहणार, कारण एशा लहान असल्यामुळे मी घरी थांबते आणि ताई राणीसोबत तिच्या भावाचं लग्न आहे अमरावतीला, त्यामुळे ती कपडे घ्यायला जाते आहे. तर दाखवतो तुम्हाला आम्ही शॉपिंग करून आल्यानंतर आम्ही काय काय घेतलं आहे ते. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शॉपिंगमध्ये काय काय शॉपिंग केली ते दिसणार आहे. चला तर ब्लॉग स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. आम्ही आता शॉपिंगला चाललो आहे, छोट्याशा शॉपिंगला. दुकान काही खूप असं लांब नाही आहे, अगदी घराजवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती. आणि आमच्यासोबत आज एशा पण आहे. चला तर मग घरापासून साधारणतः 5 मिनिटं अंतरावर असलेल्या या रॉयल स्टेशनरीमध्ये मल्टीपर्पज अशा वस्तू मिळतात. मग घरी उपयोगी येणाऱ्या वस्तूपासून तसेच स्टेशनरीपर्यंत सर्व वस्तू इथे मिळतात. अर्थातच लग्नाची शॉपिंगसाठी आम्ही इथे काही छोट्या मोठ्या ज्या आपल्या स्टेशनरीच्या वस्तू असतात ते घेण्यासाठी आलो आहे. जसं नेल पेंट, लिपस्टिक, बाकी पण मेकअपच्या वस्तू, फेशियल किट्स, बांगड्या वगैरे हे सगळं बघण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि इथे खूप छान प्रकारे आम्हाला व्हेरायटी मिळाली आहे. श्वेताताईचं पार्लर झालं असल्यामुळे तिला मेकअपच्या सामानाची खूप चांगल्या प्रकारे फरक आहे. त्यामुळे तिने तिथनं फेशियल किट्स म्हणजे कुठल्या स्किन टोनला काय सूट होतं, कुठल्या रंगाला कुठलं फेशियल करायचं, अशा फेशियल किट्स घेतल्या. त्याचप्रमाणे मला मंगळसूत्र घ्यायचं होतं, पण मला पाहिजे तसं रोज गोल्डचं मंगळसूत्र मिळालं नाही. त्यांनी खूप व्हेरायटी दाखवली गोल्डमध्ये, एडीमध्ये, पण मला हवं होतं ते रोज गोल्डचं नेमकं त्यांच्याकडे नव्हतं, काही दिवसांनी येणार होतं. त्यामुळे मी मंगळसूत्राची शॉपिंग नाही केली. त्या व्यतिरिक्त मी छान 2 शेडचे नेल पेंट्स घेतले, लिपस्टिक घेतलं, लिप लायनर घेतलं आणि त्यानंतर बरीचशी खरेदी केली. ईशा काय करताय? लिप लायनर घेत आहे. अशो तिला लावायचं आहे. ताईने फेस वॅक्ससाठी हे हार्डविन वॅक्स घेतलेला आहे. मी पहिल्यांदाच हा प्रकार पाहिला, पण याचा रिझल्ट खूप छान होता. अर्थातच मेकअपसाठी फाउंडेशनची गरज असते, तर आम्ही फाउंडेशन न घेता हे लॅक्मेचं परफेक्ट रेडियन्सचा ट्यूब घेतला. ह्याचा रिझल्ट खूप छान होता. मनोदीदीसाठी लॉकेट. त्यानंतर मी एशासाठी छान असं एक लॉकेट पेंडंट बघितलं तिला लग्नात घालण्यासाठी. शॉपमध्ये दाखवणारी ताई ही जी फेशियल किट दाखवते ही ओत्री ब्रायडल फेशियल किट आहे. यामध्ये 10 स्टेज असतात फेशियलच्या आणि याचा रिझल्ट खूप छान असतो. त्यानंतर आम्ही बँगल्स बघितल्या, मेटल बँगल्स बांगड्यांच्या आजूबाजूला घालण्यासाठी, आणि खूप छान छान प्रकारच्या मेटल बँगल्स होत्या इथे. त्यापैकी एक मोती असलेला असा गोल्डन मेटल बँगलचा सेट मी आणि राणीने सारख्याच, फक्त साईज वेगवेगळे असे आम्ही विकत घेतले. अशा प्रकारे मेकअपचं पूर्ण सामान आम्ही विकत घेतलं, फेशियल किट, नेल पेंट्स वगैरे. चला तर आमची शॉपिंग आटोपलेली आहे. छोटी म्हणता भरपूर काही शॉपिंग करून घेतली आहे आम्ही. आता आम्ही घरी जातो आहे. नमस्कार मंडळी, जाऊबाई जोरात या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आम्ही आलेलो आहोत आज शॉपिंग करायला नागपूरला. माझ्यासोबत आज राणी आहे, सोनाली नाही आलेली आहे, कारण ती छोटी राहत नाही, त्यामुळे आम्ही इथून समोर जाणार आहे महालवरती. चला तर मग तुम्हाला दाखवतेच काय काय घेणार, तर व्हिडिओला स्किप न करता बघत राहा. व्हिडिओमध्ये दिसणारा हा सीताबर्डीचा एरिया आहे, मार्केट एरिया.
अर्थातच तुम्हाला हा एरिया दाखवतो आहे आम्ही, पण शॉपिंग करताना दुकानाच्या आतमधलं आम्हाला शॉपिंग करतानाचा व्हिडिओ घेऊ दिला नाही, त्यामुळे तिथला व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही. आम्ही शॉपिंगला गेलेलो असताना आम्ही काय काय शॉपिंग केली आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही मी लग्नासाठी, माझ्या भावाच्या लग्नासाठी साडी घेतलेली आहे बनारसी पॅटर्नची. दुपछाव कलर आहे हा. थोडा जांभळा कलर पण दिसतो यामध्ये आणि हिरवा कलर पण दिसतो. आणि छोट्या मुलासाठी प्रेरितसाठी हा जीन्स घेतलेला आहे ब्लॅक कलरचा आणि हे ब्लेझर घेतलेलं आहे. त्याला हा ड्रेस खूप आवडलेला. आणि माझ्या मोठ्या मुलासाठी नकुलसाठी हा पॅन्ट आहे. पॅन्ट आणि शर्ट घेतलेला आहे. हे हाफ शर्ट आहे आणि एक फुल शर्ट घेतलेला आहे नेव्ही ब्लू कलरचं. त्याला साधे शर्ट पॅन्टच पाहिजे होतं, त्यामुळे त्यासाठी हा ड्रेस घेतलेला आहे. तो बोलला मम्मी मला सिम्पलच पाहिजे आहे.